घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वॉर्ड नंबर 15 मधून मेघा अजय गांगण ह्या पुन्हा एकदा निवडणूक मैदानामध्ये आहेत. कणकवली शहरातील पहिल्या महिला नगराध्यक्ष राहिलेल्या आणि या वॉर्डमधीलच नगरसेवक म्हणून याआधी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते आपल्या नशीब आजमावत आहेत. खऱ्या अर्थ बघितलं तर खऱ्या अर्थानं वॉर्ड नंबर 5 ची ही लढाई सोपी म्हटली आहे भाजपाला. कारण गांगण कुटुंबियांना डोर टू डोर प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे. तरी सुद्धा एक जणू काय पहिल्यांदाच आपण निवडणुकीला उभे आहोत अशा पद्धतीनं मेघा गांगण या फील्डवरती उतरले आहेत. आपल्यासोबत आहेत मेघाजी, पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून कणकवली नगर पंचायतच्या सभागृहात जाण्यासाठी आमच्याकडे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रभाग 5 मध्ये पुन्हा एकदा आपण निवडणूक लढवत असताना मतदारांसमोर आपण काय सांगताय की कुठला मुद्दा घेऊन आपण जाताय, नेमकं व्हिजन काय आपलं? निश्चितच आम्ही 2008 पासून या प्रभागाचं मी नेतृत्व करते आहे आणि 2008 पासूनच माझं व्हिजन आहे, हे विकासाचं व्हिजन आहे. कणकवली शहरात मी जन्माला आले आणि कणकवली शहराच्या ज्या समस्या आहेत त्या मला खूप जवळून माहिती आहेत आणि त्यामुळे कणकवली शहरासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही ही राजकीय वाटचाल करत असतो. 2008 मध्ये मी जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा मला कळलं की आपल्याला या शहरासाठी पुढे काय काय केलं पाहिजे. गेल्या 5 वर्षात तुम्ही बघाल किंवा 7.5 वर्षाचा कालावधीमध्ये गेलेला आहे. जरी शासकीय प्रशासकीय राजवट होती तरी पण आम्ही 2.5 वर्षात कुठेही थांबलो नाही आहोत. 5 वर्षात आम्ही या शहराच्या मध्ये जे रस्ते विकसित केले, जे DP रोड विकसित केले, जे रिंग रोड विकसित केले, स्पोर्ट कॉम्प्लेक्स केले, या सगळ्याचा विकासात्मक विचार केला असता धबधबे केलेले आहेत. जानवलीचं एक आम्ही छान असं जे कित्येक वर्ष होत नव्हतं असं ते बंदर बांधलेलं आहे. हे सगळं करत असताना अजून काही आमची कामं राहिलेली आहेत जी या शहरासाठी आवश्यक आहेत. जसं करून नाट्यगृह असेल, त्याचप्रमाणे आमचं मुडेश्वरचं मैदान असेल, ह्या सगळ्यासाठी आम्हाला अजून 5 वर्ष पाहिजेत. माझ्या वॉर्डमध्ये म्हणाल तर 23 नंबरचं आरक्षण 2008 मध्ये मी त्याच्यासाठी शासकीय काही रक्कम भरलेली होती आणि काही तांत्रिक मुद्द्यांसाठी ते अडकून पडलेलं आहे. तर या 5 वर्षात मला ते गार्डन आहे 23 नंबरचं आरक्षण ते मला यावर्षी पूर्ण करायचं आहे. बघितलं तर प्रभागने आपण बोलूया. खरं म्हणजे पूर्ण शहराचा विकास करताना आपण जसं म्हटलात की नाट्य कुठल्याही शहराला आपण बघितलं तर एक सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक अशी एक बैठक लागते, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे नाट्यगृहांचा. कणकवली शहरामध्ये दुर्दैवानं तसं अद्यावत नाट्यगृह नाही आहे. पालकमंत्री सध्या बघितलं तर स्थानिक आमदार जे आपल्या हक्काचे आहेत नितेशजी राणे तेच स्वतः पालकमंत्री आहेत. राज्यामध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते अत्यंत जवळचे समजले जातात. त्यांच्या माध्यमातून काय वाटतं की पुढील 5 वर्षांमध्ये कशा पद्धतीने शहराचा कायापालट झालेला असेल? नक्कीच नितीशजी साहेब यावेळी पालकमंत्री म्हणून आमच्या सोबत आहेत आणि पालकमंत्री असताना त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ही 5 वर्षाची जेव्हा संधी तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तुम्हाला माझ्याकडून भरघोस असा निधी दिला जाणार आहे. जे जे कणकवली शहरात त्यांच्या सुद्धा काही स्वप्न आहेत कणकवलीच्या विकासाची. जसं मी म्हटलं नाट्यगृह हे नितेश साहेबांचं सुद्धा स्वप्न आहे की कणकवलीत असं छानपैकी नाट्यगृह असलं पाहिजे आणि काही जागा आम्ही त्याच्यासाठी आरक्षित केलेल्या आहेत. आता उद्या आमची सत्ता बसल्यानंतर DP प्लॅन जो तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला आम्ही जे कणकवलीसाठी पुढच्या 40 वर्षाचा विचार केलेला आहे ते आमचं सगळं व्हिजन तुमच्या समोर येईल आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा जे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वावरत असता तुम्ही सुद्धा या विकासाच्या आमच्या संकल्पनेत सामील व्हायला पाहिजे आणि नितेशजी साहेबांची जी स्वप्न आहेत
ती आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करायचा प्रयत्न करूया. कणकवली शहर म्हटल्यानंतर आपण बघितलं, तुम्ही केवळ वार्डपुरत्या जरी प्रभाग म्हणजे नगरसेवक पदहूनसाठी उभे राहिले असतात इलेक्शनसाठी, तरी विचार तुमच्या मनात जे आहेत ते बघितले आपण तर संपूर्ण कणकवली शहर. कारणच आहे की आपण इथले नागरिक आहात, इथली सून, इथलीच मुलगी आहात कणकवली शहरात. दुसरी गोष्ट महत्त्वाची की कणकवली शहरातल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष आहात. ह्याच्यामध्ये बघितलं आपण कणकवली शहराचा विचार करता महिला मतदारांची संख्या बघितली आपण तर ती खूप जास्त आहे. आपण पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहात आणि त्याच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम असे राबवत आहे जे पूर्णतः नॉन पॉलिटिकल असतात. एक सोशल प्लॅटफॉर्मवरती आपण पूर्णतः त्याचा विचार करता. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नसतं, कुठल्या पक्षाची महिला आहे, कुठल्या विचारधारेची महिला आहे हे न पाहता आपण महिलांच्या उत्कर्षासाठी अनेक वर्ष काम करताय. त्याबद्दल काय सांगा? पदर महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या उपक्रम आपण कणकवली शहरातील महिलांच्या सबलीकरणासाठी राबवत आहे? 2006 पासून खरं तर मला राजकीय तेव्हा वलय नव्हतं. 2006 पासूनच मी या महिलांना एकत्रित करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे औद्योगिक उपक्रम राबवणं, म्हणजे त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरं राबवणं, आरोग्य शिबिरं राबवणं, हे 2006 पासूनच साज ग्रुपच्या माध्यमातून मी सुरू केलेलं होतं. जेव्हा नगराध्यक्ष म्हणून समीरजी नलावडे यांनी पदभार स्वीकारला, त्यानंतर त्यांच्या डोक्यात असं आलं की म्हणजे माझा तेव्हा अगदी एक 25-50 महिलांचा परिवार होता. तेव्हा तेव्हा त्यांनी मला असं म्हणाले, की नुसतं एवढ्यात मर्यादित न राहता, मेघा तू आपण संपूर्ण शहरातल्या महिलांना एकत्रित करूया. आणि त्या वाटचालीतून पदर महिला प्रतिष्ठान हे अस्तित्वात आलं. समीरजी स्वतः त्याचे संस्थापक आहेत आणि तिथून आमचं उद्देश हा होता, की सगळ्या कणकवलीत आज जवळपास मला 500 महिला या पदर महिला प्रतिष्ठानला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि तिथे राबवत असताना समीरजी किंवा मी, आम्ही दोघंही राजकीय उद्देशाने तो स्थापित केला नाही. केवळ आणि केवळ महिलांनी एकत्र यावं शहरातल्या. त्यांनी काहीतरी उद्योजकतेच्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी आपले उद्योगधंदे उभार करावेत. त्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं देतो. बचत गटांना आम्ही एकत्रित केलेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण देत असतो. त्याचप्रमाणे आम्ही संपूर्ण महिलांचं होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम घेतो. म्हणजे नुसतं त्यांना एका विषयात आम्ही अडकून ठेवलेलं नाहीये. होम मिनिस्टर घेतो, त्यांचं आरोग्य शिबिरं घेतो. त्याच्यानंतर त्यांना तुम्हाला आठवत असेल गणपती सणावर आम्ही पाककला स्पर्धा घेतलेली होती. ती खूप मोठ्या प्रमाणात घेतली होती. जवळपास 500 स्पर्धक या महिला स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले होते. आम्ही एक विशिष्ट वेगळा आजी आणि नात अशी पण कणकवली शहरातल्या एकत्र आणून त्यांचा एक वेगळा कार्यक्रम घेतलेला होता. म्हणजे असं आम्ही कुठेही महिलांना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आज बघितलात तर कुठेही कधीही तुम्ही बघितला नसेल किंवा आजूबाजूला मला माहित नाही, पण दिवाळी आली की आमच्या सगळ्या महिला एकत्र येतात. म्हणजे ज्या उद्योजिका आहेत, ज्यांना काहीतरी करायचं आहे, आपल्या संसाराला हातभार लावायचा आहे, त्या सगळ्या महिलांना आम्ही एकत्र करतो आणि दिवाळी बाजार आम्ही करतो. या दिवाळी बाजाराच्या माध्यमातून त्यांना एवढा उत्साह आलेला आहे की दरवर्षी आता दिवाळी बाजार जाहीर व्हायच्या आधी त्यांचे आम्हाला फोन येतात की दिवाळी बाजार कधी करणार आहात. म्हणजे मला कुठेतरी वाटतं की जो प्लॅटफॉर्म आम्ही महिलांना देतो त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या स्वतःच्या उन्नतीचा विचार करतात. आणि 8 मार्चचा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतो, महिला फुल धमाल करतात. त्यांचा स्वतःसाठी जो दिवस दिवस त्यांना जगायचा आहे तो त्या जगतात. आणि अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी राबवायचे प्रयत्न करतो. आणि तुम्ही म्हणताय तसं तेव्हा आमचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नसतो की ह्या महिला पुढे 5 वर्षांनी जाऊन आम्हाला वोटिंग करणार आहेत, हे आमच्या डोक्यात नसतं. सर्व पक्षीय महिलांना आम्ही त्याच्यात सामावून घेतलेलं आहे. मेघाजी, केवळ महिलाच नव्हे तर एक दूरदृष्टी बघितली तर तुम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक कार्यामध्ये तुमचं नेहमीच योगदान असतं. तुमचा चिरंजीव सुद्धा रोटरी मेंबर आहे. यूथ जे काय आजचं आहे त्या यूथला सुद्धा कनेक्ट करताना आपण युवकांसाठी सुद्धा जे काय रोटरीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात, त्याच्यातून एक पिढी जी काय आहे तिला एक आशादायक चित्र निर्माण होतं, त्यांना एक दिशा मिळते आणि एक सुसंस्कृत आणि सुविचारी पिढी जी समाजाला दिशादायक ठरेल, समाज घडविण्यासाठी खरं म्हणजे पुढे येऊ शकेल, अशा पद्धतीने सुद्धा आपलं काम चालू असतं. काय सांगा? खरंय म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की मी एक रोटरी क्लब कणकवलीची सदस्य आहे. जेव्हापासनं मी या रोटरी क्लबमध्ये आले तेव्हापासनं मला राजकीय माध्यमातून ज्या तळागाळात पोचता येत नाही त्या रोटरीच्या माध्यमातून मी तळागाळाशी पोचले. मग तिथे अपंग असतील, मतिमंद असतील,
त्याच्यानंतर ज्या कुपोषित मुलं आहेत, तर आमच्या कणकवली शहरामध्ये कुपोषित मुलं भरपूर आहेत. तर अंगणवाडीच्या माध्यमातून आम्ही या कुपोषित मुलांपर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे युवती ज्या आहेत, ज्या ग्रामीण भागात म्हणजे कणकवली शहरापुरती आम्ही मर्यादित नाही आहोत, तर तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. मग तालुक्यातल्या ज्या युवती आहेत, ह्या आज युवती कुठेतरी ग्रामीण भागातल्या भरकटताना दिसतायत. शहरी आकर्षण त्यांना जास्त आहे. मग आम्ही एक उपक्रम घेतला, की कळी उमलताना. म्हणजे ती लहान मुलगी जेव्हा तरुण वयात पदार्पण करते, तिला कोणकोणत्या समस्या येऊ शकतात कॉलेज लाईफमध्ये, त्या समस्यांची आम्ही त्यांना जाण करून देतो. त्याचप्रमाणे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की जे युवक आहेत, आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी आम्ही पूर्वी गोवा किंवा मुंबई या शहरात ड्रग्सचं आपण बघत होतो. पण दुर्दैवाने हळू हे लोन आपल्या ग्रामीण भागापर्यंत, कोकणी भागापर्यंत आलेलं आहे. आणि आज आमचा प्रयत्न हा आहे, की ह्यापासून हे जे गांजा आहे, ड्रग्ज आहेत, ह्यापासून तरुण मुलांना, तरुण पिढीला कसं लांब ठेवता येईल. आणि मग रोटरीच्या माध्यमातून आम्ही कॉलेजवर जातो, हायस्कूलमध्ये जातो. याचे काय दुष्परिणाम आहेत, त्यांची काय मानसिकता आहे. कारण जसं मुलींमध्ये बदल होत असतात, तसे तरुणांमध्ये सुद्धा त्यांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा ह्या वयात जे वय आहे 16 ते 25 पर्यंत, ते Teenage आपण म्हणतो. टीन एज म्हणतो त्याला. तर त्या वयात सुद्धा त्यांच्यामध्ये मानसिक बदल होत असतात. तर त्यांच्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन कसं करावं, हे आम्ही रोटरीच्या माध्यमातून बघत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, की खूप काही करता येण्यासारखं या रोटरीच्या माध्यमातून आम्ही करत असतो. तेव्हा सुद्धा मी कधीही तुम्ही चौकशी करा, मी कधीही राजकीय माझं वर्तुळ तिथे वापरत नाही. मी अगदी अतिसामान्य कार्यकर्त्यासारखी तिथे वावरत असते. तिथे बॅनर लावणं असेल, खुर्च्या उचलणं असते, हे सगळं आम्ही आनंदाने करत असतो. मुळात तुम्ही डाऊन टू अर्थ आहातच. त्याच्यामध्ये बघितलं आपण तर कुठलाही उपक्रम असला, महिलांसाठीच नव्हे तर स्टेज परफॉर्मन्स असला तरी सुद्धा ते सांस्कृतिक पर्यटन महोत्सव जो आपण साजरा करता त्याच्यामध्ये संपूर्ण शहरातल्याच नाट्य कलाकार असतील म्हणा किंवा ज्यांना सांस्कृतिक कलेची आवड आहे तशांना घेऊन आपण जवळपास 200 कलाकारांचा संच बनवून आपण तो त्यांची कला तिथं सादरीकरण होतं. हे तर आहेच. विकास कामं करत असतानाच बघितलं आपण तर अन्य काही प्रलंबित प्रश्न असतात जसं की नागरिकांच्या मनात असतात. आता तुम्ही 2008 पासून खरं म्हणजे ह्याच एकाच प्रभागाचं तुम्ही नेतृत्व करताय आणि तुम्हाला आता ही तुमची 4थी टर्म आहे. साहजिकच आहे ना. परत विकास हा मुद्दा घेतल्यानंतर कोणी असं म्हणू शकतो की 15 वर्षात तुम्ही काय केलात मग? अजूनही विकासच म्हणताय? असं जर कोण म्हणत असेल तर तुम्ही काय सांगाल? मलाही स्वतःला असं वाटतं, की 15 वर्ष आपण जे इथे या भागाचं नेतृत्व करतोय, तर ते आपण पुन्हा विकासाचंच आज बोलतोय. परंतु ज्या 15 वर्षापूर्वी इथल्या समस्या आहेत, त्या आज थोड्या बदललेल्या आहेत. लोकांची मानसिकता बदललेली आहे. त्यांना 15 वर्षापूर्वी त्यांना फक्त रस्ते, पाणी, वीज एवढ्याच गोष्टींची आवश्यकता होती. आज त्यांना नाट्यगृह पाहिजे, चांगलं थिएटर पाहिजे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे आहेत, धबधब्यासारखे करमणुकीचे विषय पाहिजे आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम इथे घडायला पाहिजे आहेत, गार्डन पाहिजेत चांगली, चालण्यासाठी अ, अ, एक चांगलं जॉगिंग ट्रॅक पाहिजे आहे. ह्या त्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. आणि त्यांचे जसे विचार बदलत चालले आहेत नागरिकांचे, तशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. विकास हा प्रत्येक प्रत्येक दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही येत असतो. म्हणून तुम्ही बघितलात, आम्ही कुठे लहान मुलांचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे. खाऊ गल्लीसारखा आम्ही कार्यक्रम घेतो, तो लहान मुलांसाठी घेतो. म्हणजे असं कुठच्या वर्गाला आम्ही टाळलेलं नाही आहोत. त्याच्यामुळे जशा नागरिकांच्या मागण्या वाढणार, जशा नागरिकांचे विचार पुढे येणार, त्यांच्या धर्तीवर आम्ही विकास करणार. नागरिकांना विचारात घेऊन आम्ही विकास करणार. मेघाजी बघितलं आपण तर लहान मुलांसाठी उपक्रम राबवत आहे, युवकांसाठी उपक्रम राबवत आहे, युवतींसाठी राबवत आहे, महिलांसाठी राबवत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं काय? ज्येष्ठ नागरिक सुद्धा 100% आमच्याबरोबर आहेत. आजपर्यंत मला वाटतं, की ज्येष्ठ नागरिकांना कोणी एकत्रित केलं नव्हतं. आमचे काही दादा कुडतरकर होते. ते आमच्या समीरजी नगराध्यक्ष असताना समीरजींशी बोलले. समीरजींनी त्यांच्या मागणीचा मान ठेवून त्यांना आम्ही आमची जी नगरपंचायतची इमारत आहे, तिथे त्यांना एक छोटी आम्ही बैठक व्यवस्था करून दिलेली आहे. आजपर्यंत हे कोणी केलेलं नव्हतं.
त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्या सगळे जे उपक्रम असतील तिथे आम्ही उपस्थित राहत असतो, त्यांना प्रोत्साहन देत असतो, त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होत असतात, त्याच्यात आम्ही सहभागी होत असतो. आणि ज्येष्ठ नागरिकांनी सांगावं म्हणजे आमचे आता मराठे आहेत, त्या दादा नाही आहेत पण मराठे आहेत, आमचे लिमिये सर आहेत, जे जे आम्हाला त्या गोष्टी सांगतील त्या त्यावेळी त्यांच्या त्यांच्या प्रत्येक गोष्टी आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. यापुढेही ते आमच्याबरोबर त्यांनी यावं, आम्हाला काहीतरी आमच्याकडे मागणी करावी. त्यांचे आशीर्वाद तर खरं तर आम्हाला प्रेरणादायी आहेत. मेघाजी, हे सर्व करत असताना बघितलं तर विरोधकांकडनं असा आरोप होतोय की विविध प्रकारचं म्हणजे बिल्डिंग परमिशन असेल तर तिथं टक्केवारी मागितली जाते स्क्वेअर फूटच्या रेटनं. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे नगरपंचायतमध्ये. कणकवलीमध्ये भयावह अशी भीतीग्रस्त कणकवली म्हणजे कणकवलीकरांच्या मनात आहे. थोडक्यात काय तर भयग्रस्त कणकवली आणि भ्रष्टाचार फोफावलेला आहे अशा प्रकारचा एक आरोप जो आहे तो मागील सत्ताधारी अर्थातच तुमच्यावरती, पण तुम्ही सत्तेचा एक घटक होता नगरसेवक म्हणून. काय वाटतंय विरोधकांच्या या आरोपावरती? मला हास्यास्पद वाटतं सगळं. कारण या विरोधकांनी एकदा बिहारचा दौरा करून यावं. भयावह स्थिती काय असते त्यांना तिथे समजेल. तुम्ही सांगू शकता स्वतः. हे कणकवलीमध्ये जिथे नाट्य महोत्सव होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, सगळे रात्री 12-1 वाजेपर्यंत 2 वाजता तुम्ही या. तुम्हाला कुठेही काही दिसणार नाही. आणि हे सगळं जर होत असेल, असं जर त्यांना वाटत असेल, ते गप्प का राहिलेत? कुठे तक्रार केली आहे? एक ओळीचं कुठे लिहून दिलंय? पोलीस स्टेशन आहेत आपल्याकडे, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत. कोणाकडे तक्रार केलेली आहे? मग तुम्ही एवढे शांत का राहिलात? भ्रष्टाचार होत होता ना, विरोधकांचं काय काम असतं? विकासाच्या गंगेत तर तुम्ही सहभागी नाही आहात. विकासाचं कुठचंही व्हिजन घेऊन तुम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये कधीही आला नाही आहेत किंवा आमच्या विकासाचं धोरण जे आमचं आहे त्याच्यामध्ये कधी आम्हाला पाठिंबा दिला नाही. मग विरोध तरी करायचं ना. जर भ्रष्टाचार तुम्हाला दिसतोय, तुमच्याकडे कोण विकासक आले आहेत का आमची तक्रार घेऊन? जाहीर करा. थेट आव्हान तुम्ही असंच केलंय की बा कोणी विकासक आले असतील, बिल्डर डेव्हलपर आले असतील तर ते जाहीर करा. एक मुद्दा हा पण येतोय की आपण जसं आता म्हटलात चर्चे दरम्यान की रात्री 12-1-2 वाजता जरी महिला इथून फिरल्या तरी सुद्धा त्या सुरक्षित आहेत. परंतु त्याच वेळी अशी पण घटना कणकवली शहरातल्या ज्या अनडिटेक्ट एचबीडी आहेत, जसं की आपण घरफोडी असतील म्हणा किंवा अन्य गोष्टी. तिसरा डोळा ज्याला म्हटलं जातं ना पोलिसांचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं, आपण रिंग रोडचं जाळं निर्माण केलंय, नक्कीच जनताही मान्य करते. सीसीटीव्ही मात्र पोलिसांचे सुद्धा बंद आहेत. तर नगरपंचायतच्या माध्यमातून काही उपक्रम तुमची सत्ता आल्यानंतर कणकवली शहराच्या सुरक्षेसाठी वेगळं असं काही उपक्रम तुम्ही राबवणार आहात का? निश्चितच आता तुम्ही जर असं म्हणत असाल आणि मलाही ते काही गोष्टींच्या वेळी जाणवलं, की आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो, काही गोष्टींचा शोध घेत होतो, तेव्हा नेमके जिथे पाहिजे तिथले सीसीटीव्ही बंद आम्हाला मिळाले. तर जेव्हा आमची सत्ता बसेल, तेव्हा ह्या गोष्टीचा आम्ही जरूर विचार करू. जास्तीत जास्त सुरक्षितता या ठिकाणी निर्माण करण्याचे प्रयत्न करू. तसंही बघितलं तर खूप कमी प्रमाण आहे या ठिकाणी महिलांवर अत्याचार होताना तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत आणि दिसले तर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. मेघाजी, शेवटचा प्रश्न. समीर नलावडे भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणूक मैदानामध्ये आहेत आणि तुम्ही स्वतः नगरसेवक. भाजपाची कमळ हीच निशाणी आहे. येथील प्रभाग 5 मधील मतदारांना आणि कणकवली शहरातील ओव्हरऑल सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? निश्चितच जसं माझ्या वॉर्डमधल्या लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलेलं आहे, कारण मी आज जेव्हा घरोघरी जाते तेव्हा अगदी मला आदराने या बसा चहा पाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी होतात. आम्हाला म्हणजे असं गेले आणि बाहेर पडले असं होतच नाही. 15-20 मिनिटं माझी त्या ठिकाणी जातातच. आणि मी बोलत असताना मला असंही काही मतदारांनी सांगितलेलं आहे की तुझ्याही पेक्षा समीरजींनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या बरोबरीने मला एखादं मत कमी पडलं तरी चालेल, पण समीरजींना माझ्या वॉर्डमध्ये जास्त मताधिक्य मिळायला पाहिजे. आणि समीरजी चांगल्या मताने म्हणजे भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून यायला पाहिजेत, अशी मी या ठिकाणी नागरिकांना आव्हान करेन की ज्या अपेक्षेने समीरजींकडे तुम्ही गेली 5 वर्ष बघत होता आणि समीरजींनी तुमची प्रत्येक स्वप्न प्रत्येकाच्या मदतीला धावले. कोरोना काळात मला वाटतं समीरजी स्वतः बसले नाहीत घरात किंवा आम्हाला बसायला दिलं नाही. आम्ही रात्री 1-2 वाजेपर्यंत लोकांशी थेट भेटत होतो. रात्री कोरोनाच्या काळात त्यांच्यावर जे काय प्रसंग येत होते त्या
प्रसंगाला आम्ही त्यांच्या बरोबरीने होतो. समीरजीने आम्हाला कधी तुम्ही बघितलं कमल थालीसारखे त्यांनी उपक्रम राबवले. आपण तिथे एक चांगलं आरोग्य केंद्र तयार केलेलं होतं, ज्या आरोग्य केंद्रातून तुमचा एकही पेशंट दगावला गेलेला नव्हता. अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही सामोरं गेलो. समीरजी प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या गोष्टीत सहभागी झाले. मग लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि भरघोस मतांनी निवडून आणायला पाहिजे. तर ह्या होत्या मेघा गंगन. त्यांनी म्हटलंय की जे तुमच्या सुखदुःखात सहभागी असतात. कोविड सारख्या महामारीमध्ये समीर नलावडे यांनी स्वतः अथक मेहनत घेतली. आपल्यासोबत सर्व सहकारी नगरसेवकांना अथक मेहनत घ्यायला लावली. कोविड सेंटर उभारलं, कमळ थाळीचा मोफत भोजनाचा उपक्रम राबवला, सॅनिटायझेशन सारखे उपक्रम राबवले, PPE किट असतील म्हणा, मास्क वाटप असतील म्हणा, किंवा ऑक्सिजन कन्व्हर्टर असतील म्हणा, अशा प्रकारचे विविध आरोग्य सेवा पुरवल्या. एवढंच नव्हे तर कणकवली शहराला एका विकासाच्या आयामावरती नेऊन ठेवलेलं आहे. कणकवली शहरातील रिंग रोडचे जाळे असतील म्हणा, किंवा विकासाच्या दिशेनं पाऊल टाकत असणारी कणकवली असेल म्हणा, हा विकासाचा एक टप्पा झालेला आहे. आणि पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी समीर नलावडे यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या. भाजपाच्या कमळ निशाणीवरती मतदान करा असं आवाहन करतानाच कणकवली शहरामधील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, थोडक्यात आभाळ वृद्धांपर्यंत सर्व कॅटेगरीमध्ये पोहोचलेला भाजपा हा पक्ष कशा पद्धतीने काम करतोय याचा सुद्धा उहापोह मेघा गंगन यांनी केलेला आहे. आणि ते करत असतानाच विरोधकांना रोखटोकपणे ठणकावलं आहे. तुम्ही गप्प का होता? तुमचं तोंड कोणी शिवलं होतं? जर तुम्हाला वाटत होतं की बिल्डरकडनं पैसे घेतले जातात किंवा रेट ठरवून घेतला होतो, तर मग तुम्ही पोलिसांकडे किंवा अँटी करप्शनकडे तक्रार का नाही केली? विरोधकांचा हा केवळ आणि केवळ निवडणूक समोर ठेवून केलेला राजकीय आरोपाचा फंडा आहे. अशा प्रकारची पोलखोल किंवा किल्ली जी आहे ती सुद्धा मेघा गंगन यांनी उडवलेली आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.